नमस्कार. खूप स्नेहल आंबरे तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. उन्हाळ्याचं सीझन म्हटलं की बाजारामध्ये भाज्यांची आवक कमी होते आणि भाज्या तसेच टोमॅटो सुद्धा फारच महाग होतात. अशा वेळेस भाजीला काय बनवावं याचा सर्वांनाच प्रश्न पडतो. तर आज मी तुम्हाला भिजवलेल्या चणा डाळीची म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीची टोमॅटोचा वापर न करता एक एकदम सिंपल पण चवीला फारच चटपटीत आणि टेस्टी अशी युनिक रस्सा भाजी तयार करून दाखवणार आहे. ही एवढी चटपटीत आणि टेस्टी चणा डाळीची रस्सा भाजी सर्वांनाच खायला फार आवडेल. अगदी बोटांसोबत ताटसुद्धा चाटायला मजबूर होतील सगळे आणि नेहमीच्या तुलनेत 2 चपात्या सगळेच जास्त खातील ह्या भाजीसोबत. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर इथे या बाउलमध्ये मी रेग्युलर साइजच्या वाटीने 1 वाटी हरभऱ्याची डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर या पाण्यामध्ये 5 तास अगोदरच भिजत घातली होती. हे पहा, ही डाळ अशी नखाने तोडली की तुटली पाहिजे. अशी ही डाळ भिजवून घ्यायची आहे. भिजवलेल्या डाळीतलं संपूर्ण पाणी काढून हिला मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हळद, चवीनुसार अर्धा चमचा मीठ, थोडीशी कोथिंबीर आणि अगदी फक्त 3 ते 4 चमचे पाणी घालून हे सर्व जिन्नस मी मिक्सरला एकत्रच बारीक करून घेणार आहे. मिक्सरला बारीक केलेलं हे वाटण मी ह्या बाउलमध्ये काढून घेणार आहे. हे जे वाटण आपण मिक्सरला तयार करून घेतलंय, याला आपण मिक्सरला अगदी गरजेपुरतं पाणी घालून बारीक करून घेतलंय आणि हे वाटण आपण हलकंसं रवाळ असं तयार करून घेतलंय. हे पहा, ही पेस्ट अशी एवढी घट्ट असायला हवी. ह्याच्यातलं 3 चमचे वाटण मी एका वाटीमध्ये बाजूला काढून ठेवणार आहे. याचं काय करायचं ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. आता ही जी बाउलमध्ये शिल्लक राहिलेली पेस्ट आहे, हिचं प्रथम काय करायचं ते मी तुम्हाला दाखवते. तर इथे गॅसवर मी हा आप्पे पॅन गरम करायला ठेवलाय. याला मी सुरुवातीला असं ब्रशच्या साहाय्याने थोडं थोडं तेल लावून घेणार आहे. आप्पे पात्राच्या प्रत्येक साच्याला असं ब्रशच्या साहाय्याने थोडंसं तेल लावून घ्यायचंय. यानंतर आता बाउलमधली चणा डाळीची पेस्ट आपण ह्या आप्पे पात्राच्या प्रत्येक साच्यामध्ये भरून घेणार आहोत. हे पहा, अशी चमच्याच्या साहाय्याने साच्यामध्ये बसेल तशी ही पेस्ट भरून घ्यायची आहे. अगदी कमी तेलामध्ये आपण ह्या मिश्रणाचे अगोदर आप्पे तयार करून घेणार आहोत. तुम्ही ह्या मिश्रणाचे डीप तेलामध्ये वडे सुद्धा तळून घेऊ शकता, पण ते वडे खाण्यासाठी अधिकच तेलकट होतील आणि चवीला सुद्धा खमंग नाही लागणार. असं हे मिश्रण आप्पे पॅनच्या प्रत्येक पात्रामध्ये भरून घेतल्यानंतर ह्यांची पहिली बाजू मी लो फ्लेमवरच झाकण न ठेवता छान अशी खमंग भाजून घेणार आहे. तर हे पहा, या आप्प्यांची पहिली बाजू भाजून बघा कशी मस्त अशी खमंग आणि खरपूस झाली आहे आणि ह्यांचा इथे भाजताना सुगंध सुद्धा फारच छान सुटलाय. हे साच्यातले सगळे आप्पे मी असे पलटी करून घेणार आहे आणि ह्यांची दुसरी बाजू सुद्धा मी लो फ्लेमवरच 4 ते 5 मिनिट भाजून घेणार आहे. तर इथे आपले हे आप्पे ह्या ठिकाणी दोन्ही बाजूने छान असे खमंग भाजून झाले. हे सगळे आप्पे मी ह्या पॅनमधून काढून घेणार आहे. एकदम नवीन आणि सोप्या पद्धतीने कमी तेलात भिजवलेल्या वाटल्या डाळीचे असे आप्पे तयार करून ह्याची मी तुम्हाला रस्सा भाजी तयार करून दाखवणार आहे. हे पहा, आपले हे आप्पे बघा कसे मस्त असे खमंग भाजून झाले. आप्पे पात्रामध्ये फारच खमंग आणि खुसखुशीत तयार झाले हे आप्पे. हे आप्पे तर तुम्हाला असेच देखील खायला फारच आवडतील. फारच खमंग आणि टेस्टी बनून तयार झाले हे आप्पे ह्या ठिकाणी. तर आता गॅसवर या पॅनमध्ये गरम करायला ठेवलेल्या ह्या तेलामध्ये मी सुरुवातीला ही अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहे. यासोबतच अर्धा चमचा जिरं, 7 ते 8 काळी मिरी, एक छोटासा दालचिनीचा तुकडा आणि एका छोट्या तमालपत्राचे तुकडे मी ह्या तेलामध्ये घालून घेणार आहे. एक काळी इलायची देखील इथे मी ह्या तेलामध्ये ह्या फोडणीमध्ये घालून घेतली आहे. ह्यांना तेलामध्ये लो फ्लेमवर हलकंसं परतून घेतलं की ह्याच्यामध्ये 6 ते 7 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे. ह्याच्यातला लसूण हलकासा तांबूस होईपर्यंत ह्याला तेलामध्ये परतून घ्यायचंय. यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हे 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे परतायला घालणार आहे. मीडियम फ्लेमवर कांदा हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा फुल फ्लेमवर परतून अगदीच डार्क करायचा नाहीये. बस याला हे पहा असं हलकंसं ट्रान्सपरंट होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचंय.
आता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला ही पाव चमचा हळद घालून घेणार आहे आणि आता लगेचच ही आपण वाटीत बाजूला काढून ठेवलेली डाळीची पेस्ट आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया. या डाळीच्या पेस्टमुळे आपल्या ग्रेव्हीला दाटसरपणा येईल. कांदा खोबऱ्याच्या वाटणाशिवाय आपली ग्रेव्ही छान अशी दाटसर बनून तयार होईल. वाटीतली सगळी डाळीची पेस्ट घालून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला 1 चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड घालून घेणार आहे. यानंतर चवीनुसार 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालून ह्यांना तेलामध्ये लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिट चांगलं असं परतून घ्यायचंय. हे पहा, अशा पद्धतीने हे सर्व जिन्नस छानपैकी परतून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला गरजेनुसार अगदी फक्त अर्धा ग्लास पाणी घालून घेणार आहे. हे पहा, ह्याची सुरुवातीला पाणी घालून अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आज आपण टोमॅटोचा वापर न करता ही चटपटीत चवीची रस्सा भाजी बनवणार आहोत. त्यासाठी मी ह्याच्यामध्ये ही पाऊण चमचा आमचूर पावडर घालून घेणार आहे. या आमचूर पावडरमुळे आपली ही ग्रेव्ही चवीला फारच मस्त अशी चटपटीत बनून तयार होईल. बस तर आता ह्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचंय. ही ग्रेव्ही तुम्हाला जशी घट्ट पातळ खायला आवडत असेल त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालून मिक्स करून घ्यायचंय. फुल फ्लेमवर या ग्रेव्हीला एक हलकीशी उकळी येऊ द्यायची आहे. तर हे पहा, इथे आपल्या ह्या ग्रेव्हीला हलकीशी उकळी यायला लागली आहे. आता ह्याच्यामध्ये मी हे डाळीचे आप्पे घालून घेणार आहे. आप्पे जसजसे ह्या ग्रेव्हीमध्ये शिजत जातील तसतसे ते ह्या ग्रेव्हीतलं पाणी शोषून फुगून सॉफ्ट होतील. तेव्हा मी ह्याच्यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी घालून घेणार आहे. ही ग्रेव्ही तुम्हाला किती पातळ हवी आहे हे त्याच्यावर डिपेंड असेल. बस तर आता ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून ह्याला आपण लो फ्लेमवर 6 ते 7 मिनिट शिजवून घेणार आहोत. तर हे पहा, इथे आपण ह्यांना लो फ्लेमवर 6 मिनिट शिजवून घेतलंय. हे पहा, तुम्ही ते पाहू शकता, ह्याच्यातले हे आप्पे शिजून फुगून ह्यांची साईज पहिल्यापेक्षा वाढली आहे आणि ही ग्रेव्ही सुद्धा पहिल्यापेक्षा हलकीशी घट्ट झाली आहे. आता ह्या स्टेजला मी ह्याच्यामध्ये ही अर्धा चमचा कसुरी मेथी घालून घेणार आहे. या कसुरी मेथीचा फ्लेवर या ग्रेव्हीला फारच छान येतो. यानंतर अर्धा चमचा गरम मसाला ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि सोबतच 2 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालायची आहे. हे सर्व जिन्नस या ग्रेव्हीमध्ये एकदा चांगले असे मिक्स करून घ्यायचे आणि लो फ्लेमवर झाकण न ठेवता ह्यांना या ग्रेव्हीमध्ये 2 मिनिट उकळून घ्यायचे. तर हे पहा, इथे आपली ही भिजवलेल्या वाटल्या चणा डाळीची युनिक अशी रस्सा भाजी ह्या ठिकाणी बनून तयार झाली आहे. टोमॅटोचा तसेच वाटण्यासाठी कांदा खोबऱ्याचा वापर न करता देखील आपली ही ग्रेव्ही ह्या ठिकाणी फारच मस्त बनून तयार झाली आहे. ही ह्या पद्धतीने तयार केलेली चणा डाळीची रस्सा भाजी चवीला फारच टेस्टी बनून तयार होते. शिवाय अगदी मोजक्या सामग्रीत आणि झटपट ही रेसिपी तयार होते. तेव्हा जेव्हा उन्हाळ्यामध्ये भाजीला काय बनवायचं याचा विचार आला तर तुम्ही माझी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. बघा, मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी खायला फारच आवडेल. तुम्हाला, तुमच्या मुलांना आणि तुमच्या घरातील इतर सर्व सदस्यांना नक्कीच ही रेसिपी खायला फारच आवडेल. फारच म्हणजे फारच टेस्टी लागते ही भाजी चवीला. मला खात्री आहे ही चणा डाळीची रस्सा भाजी एकदा बनवून टेस्ट केल्यानंतर तुम्हाला ही रेसिपी नेहमीच बनवून खायला आवडेल. अगदीच चाटून पुसून खाल तुम्ही ही चणा डाळीची रस्सा भाजी. तेव्हा तुम्ही माझी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.